सुरुवात झालेली आहे. आणि आणि मी नाही का नेहमी म्हणजे कसं असतं ना, पीठ मला चाळून जरी ठेवलं ना तरी असं वाटतं किडे झाले का काय, किंवा काही आता पावसाळा दिवस सुरू आहे ना, काही सांगता येत नाही की जास्त दिवस पाऊस पडत असेल तर एखादा किडा गेलेला असेल तर मग ते तसंच पीठ घ्यावं असं वाटत नाही. जरी पीठ चाळून ठेवलेलं असेल तरीही ते पीठ पावसाळ्यामध्ये चाळून घेत म्हणायची की अरे, प्रत्येक गोष्टीचं नियोजन कसं तुम्ही एवढं बरं लावता, म्हणजे सर्व काही ट्युशन कसं घेता, किंवा तुमचे ते यूट्यूब वगैरे आहे आता, जे यूट्यूबवर पण व्हिडिओ अपलोड करावे लागतात. परत त्याची शेटिंग व्यवस्थित करावी लागते, व्हिडिओ व्यवस्थित बनवावं लागतात. आणि त्यामुळे एवढ्या गोष्टी तुम्हाला कशा हँडल होतात. आता कशा तरी मी माझ्या हँडल तर करतेच, पण कसं असतं ना, जे काही जीवाला म्हणजे काही गोष्टी मारल्याशिवाय किंवा काही केल्याशिवाय तुमच्याही जवळपास असतील ना की कोणी लावून देणारे लोक, किंवा एकूणच काही जमत असेल तर एकमेकाला लावून देणारे लोक बरेच आहेत आपल्या इथं जवळपास. आणि ते लावून देणाऱ्या लोकांचं काही असो, पण ऐकणाऱ्या लोकांचं मला लई हे वाटतं. त्यामुळे तोंडावर बोलायचं आणि मोकळंच व्हायचं हेच बरं असतं. नाही तर आजकाल तर असं झालं ना की एक म्हणलं तर दुसरं एकाला, आणि असं वाटतं की कोणाला कोणाशी एकमेकाशी यांचं पटू नये, किंवा आमचंच यांच्यासोबत पटावं, आमचंच सगळ्यांच्यासोबत चांगलं राहावं आणि बाकीच्यांचं राहू नये, असे बरेच जण आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात. आणि खरंच त्यावेळेला असं वाटतं अरे कसं बरं हे असं सगळ्यांनी मिळून मिसळून राहायचं, जे वाटतं ना ते बोलून मोकळं व्हायचं. पण असं नाही की तुम्ही मधल्यामध्ये कोणाला तरी लावून कोणाची भांडणं लावून दिली. कारण देव न कधी आपले कर्म बघते बरं. आणि तर आपण जे गोष्टी आपण वागतो बोलतो हे तर सर्वजण आपल्याला बघतात बोलतात. जे लोकांना आपण दिसतो बाहेरून कसे आहेत, पण आपण मनात आपल्या काय चाललंय काय नाही हे तर खरंच देवाला दिसत असतं, बाकी कुणालाही दिसत नसतं. आणि या विचारातच माझं असं मन होतं, मला असं काय अनुभव आले ना की वाटतं चला तुमच्यासोबत शेअर करावं, की अनुभव आले की खरंच. आणि लोक गोड बोलून सुद्धा एवढं काहीतरी करत राहतात, गोड बोलतात आणि काहीतरी त्यांचं चालूच राहतं. अरे बापरे, माझ्याच्यानं तर आज कणिक एवढी मोठी झाली, जास्त कणिक झाली 2 माणसाची. आणि तुम्हाला बोलत बोलत मला समजलंच नाही, कणिक खूप मोठी भिजवली मी आता. आणि एकदा कणिक भिजवून घेतली आणि तिला वरून म्हणजे असं की कधी कधी माशा पण लागतात बघा पावसाळ्यात, माशा खूप होतात. पण आत्ता तर पाऊस नाही आहे, 15 दिवस झाला जवळपास पाऊस नाही आहे. आता काय माहीत तुमच्याकडे पडत असेल, तर आमच्याकडे तर 15 दिवस झाला पाऊस नाही. आता कडक ऊन पडते आणि एवढी गरमी होती ना किचनमध्ये सुद्धा स्वयंपाक करताना. पण नाही, आमच्या आऊना म्हटलं की एवढी मोठी कणिक झाली, मी गोड लाडू करते थोडे, तर ते म्हणे नाही गोड लाडूसोबत पोळ्या पण लागतात. आणि एकदा स्वयंपाक झालं की आपली स्वच्छता ही करावीच लागते. थोडंसं पीठ जरी काढलेलं त्याच्या लगेच साफसफाई केली तर ते चांगलं वाटतं. नाही तर पिठाकलं तर डबल त्याला घासून काढावे लागते. आणि आपल्याला सुद्धा ते पोळ्या करताना खाली तिथे पीठ सांडलेलं दिसलं डबल ते कणिक भिजताना तर ते नको वाटतं. मी अगोदर स्वच्छता करून घेत असते, स्वच्छ धुवून वगैरे. आणि त्यानंतर पुन्हा मग पोळ्या करायला सुरुवात मला चांगलं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटतं थोडं पोळ्या करायला. खूप जास्त झालेली आहे कणिक, आणि एवढ्या पोळ्या, आणि रात्रीचं कणिक फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये. त्यामुळे मी नाही का ज्याचं काहीतरी एक माझे सासूबाई बनवायचे बघा खूप मस्त गोड आयटम, आणि ह्यांनासुद्धा आवडतो तो गोड आयटम. म्हणजे हे गुळापासून असे गुळातले लाडू बनवायचे. तर गुळातले लाडू म्हणजे तयार करायचे. म्हणजे असे छोटे छोटे लाडू बनवून टाकायचे त्यामध्ये एकदम. आणि इतके मस्त लागतात ना, आणि त्यामध्ये ते गुळ घालून करायचे आहेत पण इतके छान लागतात. त्यामध्ये थोडं तूप टाकायचं आणि पाण्यामध्ये उकळा मारून घ्यायचे, आणि लाडू असे बारीक बारीक. आणि रेसिपी म्हणजे आमच्या सासूबाईची रेसिपी आहे. पहिल्यातल्या बायकांना फार असे गुळातले लाडू वगैरे आवडायचे, आणि खरं ते छान पण असे व्हायचे की ते लाडू, आणि लागायचे मला पण आवडायचे त्यावेळेला. आणि मस्त होतात ते लाडू. त्याला थोडं शेवळी लाडू ना तळलेले पण असतात. तर पण इथे आपल्याला गोल गोल उकडीचे बनवायचे आहेत. कधी आपण आपल्या सासूबाईची रेसिपी जर घरामध्ये केली
तर खरंच म्हणजे आपल्या जी काही आपल्या मिस्टरांना यांना ते पहिले आवडीचे ते पदार्थ राहायचे आणि त्यांना हे कधीतरी मधून आपण केली तर त्यांना पण खायला चांगलं वाटेल आणि एक कसं एक आठवणी पण आपल्याला येतात त्या निमित्तानं आपल्या आपल्या जवळच्या आपल्या लोकांच्या. आता अगोदर झाले तेवढे थोडेसे एक उकळा मारला की दुसरा थर पण परत त्यावर घालायचा असतो. एक एक थर अगोदर घालून घ्यायचा आपण त्यावर. थोडंसं त्यामध्ये थोडं झाकण ठेवलं की चांगले होतात ते. उकळा मारला की यामध्ये गूळ घालायचा. म्हणजे कसं एक वाटी गूळ घातला यामध्ये की पण छान लागते. कारण गूळ शिजल्याशिवाय घालायचा नाही. शिजून झाल्याच्या नंतर गूळ जर घातला तर ते चांगले ते आपले शिजले जातील. मस्तपैकी थोडेसे हे झालेले आहेत ते. तर मिस्टरांना आवडणाऱ्या काही गोष्टी आपल्या घरात व्हायलाच पाहिजेत. जसं की आपल्या सासूबाईंना सुद्धा म्हणजे त्या गोष्टी त्या करत होत्या त्यावेळेला जेव्हा लहान होते तेव्हा, आणि त्यामुळे लहानपणीच्या आठवणी पण उजळतात. आणि काही आपण ज्या माणसांचा खूप असा लाड करतो किंवा जे माणसं आपल्या आवडीचे होते आणि आता नाही आहेत आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी अशा जर आपण घरामध्ये ठेवल्या तर खरंच यामुळे सुद्धा आपल्या घरच्याचं मन थोडं चांगलं राहतं. म्हणजे मिस्टरांना सुद्धा चांगलं वाटतं. त्यांची आई जे पदार्थ करत होती ते जर घरात झाले तर आणखी नवीन एक पहिल्या आठवणीला उजाळा येतो आणि त्यांना पण चांगलं वाटतं. आणि लहानपणी खाल्लेल्या वस्तू पण त्यांना उलट खायला भेटतात. पण आमच्याकडे ना फक्त असे एक पदार्थ केला गोड आणि तो सर्वांनी खाला असं कधी होणारच नाही. त्यासोबत भाजी पोळी ही तर लागतेच. त्यामुळे मी इथे पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि बघा इथे मस्तपैकी माझे ते गुळातले लाडू सुजलेले आहेत. आणि ते करताना मला वाटलं हे गुळातले लाडू म्हणण्यापेक्षा याला गुळातल्या कंगणाच म्हणूया, कारण ते बारीक कंगण आहेत ना त्यामुळे. आणि मस्त आणखी थोडंसं पाणी याचं आटू देते म्हणजे ते छान होतात. आणि इकडे माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत. आणि हे सर्व काही करून मी गेले होते स्वामींच्या केंद्रामध्ये आणि या स्वामींसाठी एक गुलाबाचं फूल घेऊन गेले. कारण दररोज स्वामींना काहीतरी घेऊन जावं केंद्रामध्ये, रिकाम्या हातानं जाऊ नये असं वाटतं. केंद्रात गेल्याच्या नंतर स्वामींची भेट होते. आपण शिष्य आणि ते गुरु आणि त्यांना काहीतरी आपल्याकडून द्यावं ही एक भावना असते बघा. आणि त्यामुळे मी नाही का रिकाम्या हातानं कधी जात नाही, काहीतरी स्वामीला घेऊन जाते. आणि काहीतरी ते नैवेद्य पण ठेवलेला होता. आता आरती वगैरे व्हायची राहिलेली होती. त्यामध्ये असं म्हटलं की नाही आपलं रोज संध्याकाळी केंद्रामध्ये स्वामींच्या आरतीला जायचं. म्हणजे कोणता तरी एक नियम घ्यायचा आपण. काय फरक पडतं, दिवसातून एक आरती. आता दिवसभर तर काय होत नाही. रात्री 6:30ची आरती होते आणि आता अंधार पडलेला आहे. जेवण वगैरे उरकून घेतले तरी इतकं बाहेर शांत वातावरण राहतं. तर रात्रीचे 8 वाजले होते.